मी गण्या बडबडे. घरी सुट्टीच्या दिवशी विश्रांती घेत असताना आमचं पात्र म्हणजे माझी बायको गौरी अंगावर खेक असली. अरे तू झोपलायस काय? काही काम नाही आहे का? अगं गौरी, आज सुट्टी आहे ना, थोडी विश्रांती ग. हो, ऑफिसमध्ये एवढं काय काम असतं रे? झोपा काढायला तर जातो. अगं ऑफिसमध्ये मी गाढवासारखा राबतो, मग निदान घरी तरी मला लोळू दे. अरे गाढवाला कधीतरी सुट्टी असते का? गौरी, तू मला गाढव म्हणालीस? गौरी अगं, मी तुझा एकुलता एक नवरा आहे. हे बघ, तुला वाकड्या चिरायचं असेल तर कुशाल शिर, पण लक्षात ठेव, मी सुद्धा तुझी एकुलती एकच बायको आहे. अगं ते माहिती आहे ग मला. आमचं कुठं नशीब एवढं चांगलं आहे की एक असताना दुसरी आणली. त्या सेलिब्रिटींचं बघा, एकीला सोडली दुसरीला आणली, दुसरीला सोडली तिसरीला आणली, आणि वर कडी म्हणजे सगळ्या बायका वेगळ्या राहून एकत्र नांदतात. नाही तर आमचं बघा, एक असताना जीव मेटाकुटीला येतोय. काय तू जे काही म्हणतोयस ते तुला कळतंय का रे? मला सोडून दुसरीला आणायचा विचार आहे? नाही ग, ते आपलं मनात आलं ग, म्हणजे स्वप्न बघत होतो ग. हल्ली दुसऱ्या बायकांची स्वप्न फार पडायला लागलीत बरं का तुला. थांब थांब थांब, आता तुला धडा शिकवावाच लागेल. कसलं स्वप्न रे, सांग मला जरा. नाही ग, आपली नुसती गंमत ग, मी कसली स्वप्न बघतोय. पण एक मात्र मला सांग, तू मला आत्ता झोपू का दिलं नाहीस? गौरी स्वतःशीच म्हणते की तुझ्या स्वप्नाचा मला शोध घ्यायलाच हवा. उघडपणे ती म्हणते, अरे झोपा कसल्या काढतोयस? घरात रद्दी गोळा झाली आहे, ती देऊन ये पटकन घरी. मी माझ्या लाडक्या फेक अली खानचा सिनेमा फसवणूकची 3:30च्या शोची तिकीटं काढलेली आहेत. अगं गौरी, मागच्या आठवड्यात तू हा सिनेमा बघितला होता ना, मग आज परत? या गण्याच्या मनात काय चाललं आहे हे मला कळायलाच पाहिजे. आत्ता काहीतरी थापा टाकते, नाहीतरी हा गण्या वेंधळाच आहे, याला काही कळणार नाही. हे बघ गण्या, आमच्या बायकांच्या भिशीमध्ये असं ठरलं आहे, म्हणजे पैजच लागली आहे की त्या फेक अलीचा सिनेमा जो 12 वेळा बघेल त्याला 1 किलो वॉशिंग पावडर फुकट देण्यात येणार. माझा 7 वेळा बघून झाला आहे, अजून 5 वेळा बघितला की मला वॉशिंग पावडर फुकट. गौरी गौरी, अगं हा निव्वळ मूर्खपणा आहे. अगं त्या फेक अलीपायी 10 किलो पावडर आधीच गोळा झाली आहे, आता काय साबणाचं दुकान काढायचं का? तुझी पिरपीर बंद कर, वेळ घालवू नको, लवकर निघ. चहायला तो फेक आली तिकडे 2-2 बायका करून मजा मारतोय, आणि इकडे आम्ही एक पत्नीवता असून बायकोची बोलणी खाऊन घरगड्यासारखी कामं करतोय. नशीब आमचं. अरे फेक अलीशी स्वतःची तुलना शोभत नाही तुला. तो सेलिब्रिटी आहे. मी सिनेमाला जाताना नवीन ड्रेस घालणार, सिनेमा संपला की हाय फॅशनमधनं नवीन ड्रेस घेणार, खरेदी झाली की बाहेर जेवायला जाऊ. अगं बाई, 60 ड्रेस आधीच झाले, परत नवीन ड्रेस कशाला पाहिजे? हे बघ, आमच्या भिशीमध्ये ठरलं आहे की फेकच्या प्रत्येक शोला नवीन ड्रेस घालायचा. ज्याचे 12 ड्रेस होतील तो विजेता. चहायला काय लकी हा फेक आली. त्याच्या दोन्ही बायकांनी सुद्धा त्याचे सिनेमा इतक्या वेळा बघितले असतील का? नाही का? हे आमचं पात्र म्हणजे त्या गाढवापायी नवऱ्याचा खिसा रिकामा करायला निघाली आहे. गण्या, त्याला गाढव म्हणायचं नाही. नवीन ड्रेस घातलेले 12 फोटो मी लोड केले की फेक अली फॅन्स क्लबकडनं मला त्याचं चित्र असलेलं लॉकेट मिळेल. अगं गौरी, त्या फेक अलीपायी एवढी वेडी होऊ नको ग. तो काही तुझ्याबरोबर 3रं लग्न करणार नाही बरं का? गण्या, वायफळ बडबड करू नको. तुला कोणी सांगितलं रे की मी त्याच्याबरोबर लग्न करणार आहे? तो फक्त सेलिब्रिटी आहे आणि मी त्याच्या फॅन्स क्लबची सभासद. एकदा तो भेटला, त्यांनी माझ्या गळ्यात त्याचं चित्र असलेलं लॉकेट घातलं की माझ्या आयुष्याचं सार्थक होणार. अगं वेडे, तुला असली लॉकेटं मी तुळशीबागेतनं पाहिजे तितकी आणून देतो, पण त्या फेक अलीपायी माझ्या रिकाम्या होणाऱ्या खिशाचा तर विचार कर. गप्प बस, आता पुरे. तो सेलिब्रिटी आहे, तू कोण आहेस रे? एकदा त्याला भेटले ना की मी सुद्धा सोसायटीत सेलिब्रिटी होणार रे. तू लवकर निघ रे बाबा. ठीक आहे, जातो मी. काय खूळ शिरलं या गौरीच्या डोक्यात. जगात गाढवांना सुद्धा किंमत आहे, पण माझ्यासारख्या नवऱ्यांना कोणी विचारत नाही. देवा देवा, मला सुद्धा सेलिब्रिटी कर रे, म्हणजे मला सुद्धा भानगडी करून 2-3 बायका ठेवता येतील. काय म्हणतोयस? ऐकलंय मी सगळं. नाही नाही, काही नाही, गंमत केली ग मी. आलो आ जाऊन. गण्या रद्दी घेऊन जाताना घराच्या बाहेर त्याला दाराशी एकदम देवच भेटतो. वत्सा गण्या, आज तुला माझी कशी काय आठवण झाली?
अहो देवा, देवा मला सेलिब्रिटी व्हायचं आहे हो, माझं स्वप्नच आहे ते. अरे गण्या, या वयात कसली स्वप्न बघतोयस? अरे सामान्य माणसासारखं जगण्यात जो आनंद आहे ना, तो सेलिब्रिटींना मिळत नाही, लक्षात घे. अहो देवा, सेलिब्रिटी झाल्यामुळे काहीही भानगडी करता येतात. न कोणी टोकणारा, न कोणी बोलणारा, मज्जाच मज्जा आणि बक्कळ पैसा. अरे पैसा असून उपयोग काय? खाजगी आयुष्याची बोंब मात्र. देवा, अहो ते सेलिब्रिटी केव्हाही लग्न करतात, केव्हाही मोडतात. जास्त वयाच्या किंवा निम्म्या वयाच्या मुलामुलीशी लग्न करतात. जेवढी जास्त लग्न सोड चिठ्ठ्या म्हणजे डायव्होर्स, तेवढी त्या सेलिब्रिटीची मार्केट व्हॅल्यू जास्त देवा. पण गण्या, हे चूक आहे की नाही? अहो कसलं चूक आणि कसलं बरोबर देवा? अहो मुली बायका त्यांच्यापायी वेड्या झाल्या आहेत. माझ्या गौरीचंच बघा, ती त्या 2-2 बायका असणाऱ्या फेक अलीपायी माझी वाट लावते हो. हे बघ गण्या, हे तात्पुरतं वलय असतं. कोणी विचारत नाही मग म्हातारपणी त्यांना. अहो देवा, नंतरचं कोण बघतंय हो? तो फेक आली 2-2 लग्न करून मोकळा झाला. दोन्ही बायकांपासून जी पोरं झाली ती सुद्धा एकत्र नांदतायत. म्हातारपणी तो एखाद वेळेला आपलं आत्मचरित्र लिहून त्यातून सुद्धा पैसा कमवेल. आहे का नाही मज्जाच मज्जा? बरोबर, हे गौरीला माहिती आहे का? नाही, तिला हे कळणारच नाही, अशी गुप्तता बाळगीन ना मी. आणि देवा, मला काही परमनंट सेलिब्रिटी नाही व्हायचं हो, काही दिवसांसाठी सेलिब्रिटी व्हायचं स्वप्न आहे. ठीक आहे, हे बघ, उद्या मी तुला एक सोनेरी बॉक्स देतो. त्यात काही चिठ्ठ्या असतील. रोज एक चिठ्ठी तू उचलायची. त्या नावाच्या व्यक्तीबरोबर तुला सेलिब्रिटीसारखा दिवस घालवता येईल. यातली तुला जी पसंत पडेल तिच्याबरोबर तुला आयुष्यसुद्धा घालवता येऊ शकतं. मंजूर आहे का तुला? बोल. हां, पण मला आयुष्य नाही घालवायचं देवा त्यांच्याबरोबर, मला फक्त एक थ्रिल म्हणून हे करायचं आहे. बरं, पण एक अट आहे, त्या बॉक्समधनं फक्त 5च चिठ्ठ्या तुला उचलता येतील. बरं, 5च वेळा तुला सेलिब्रिटीसारखं बांधता येणार. गण्या, चल मी निघतो, भेटू उद्या सकाळी. गण्या आनंदानं रद्दी ठेवून घरी आला आणि गौरीबरोबर सिनेमा, खरेदी, बाहेर जेवून घरी परत आला. रात्री झोपताना थोडा अस्वस्थ होता. या कुशीवरनं त्या कुशीवर सारखा होत होता. गौरीच्या ते लक्षात आलं. काय रे गण्या, आज काय झालं आहे, तुला झोप येत नाही आहे? अगं ते मी उद्याच्या काळजीनं अस्वस्थ आहे. कसली काळजी? अगं ते म्हणजे त्या काय ते फेक आलीच्या भानगडी नाही, म्हणजे ते सेलिब्रिटीचं स्वप्न किती खर्च होतो आहे अगं त्याच्यामुळे. गण्या, तुझ्या डोक्यातनं अजून सेलिब्रिटीवालं खूळ गेलेलं दिसत नाही आहे. अरे 2-4 ड्रेस मी त्याच्या नावानं घेतले तर लगे बोलून दाखवतोयस. एरवी मी तुझ्या मित्रांसोबत होणाऱ्या पार्ट्यांबद्दल बोलते का कधी? गौरी, अगं बास कर ग, मला झोपू दे ना. हे गण्याच्या मनात ना काहीतरी चाललं आहे, मला कळायला पाहिजे काय चाललं आहे ते. इकडे गण्याला सकाळी काय होणार या विचारात असताना कधी झोप लागली समजलंच नाही. पहाटे पहाटे त्याला कोणीतरी हलवून उठवत होतं. त्याने डोळे उघडले, बघितलं तर कालचे देव समोर उभे. वत्सा गण्या, उठ उठ उठ, आगे सोनेरी बॉक्स, यात अनेक चिठ्ठ्या आहेत, पण त्यातली फक्त रोज एकच अशा 5च चिठ्ठ्या उचलता येतील. त्या चिठ्ठीत लिहिलेल्या व्यक्तीबरोबर तू सेलिब्रिटीसारखं वाग. बॉक्समुळे हे बदल होत आहेत हे लक्षात ठेव. ओके, पण देवा मी किती वेळापर्यंत असं करू शकीन ते तुलाच ठरवावं लागेल. तुझी इच्छा असेल तोपर्यंत. वाटल्यास तू लग्नसुद्धा करू शकशील त्या व्यक्तीबरोबर. नाही देवा, मला लग्न बिग्न नाही करायचं बरं का. नाही, मला फक्त सेलिब्रिटी बनण्यात काय थ्रिल आहे ना तो अनुभव घ्यायचा आहे. 1 दिवस पुरेल मला. नेमका त्या व्यक्ती पण माझ्या डोक्यावर बसून आहेत. ठीक आहे, बघ तू ती चिठ्ठी उघड. जोपर्यंत ती चिठ्ठी तुझ्याजवळ असेल तोपर्यंत ती व्यक्ती तुझ्याबरोबर असेल. एकदा काम झालं की चिठ्ठी फाडून टाक, ती व्यक्ती अदृश्य होईल. आलं लक्षात? मी निघतो, शुभेच्छा. फक्त हा बॉक्स लपवून ठेव बरं का. एवढं बोलून देव निघून गेले. देवा आता काम फत्ते. पहिल्यांदा गौरीपासून हा बॉक्स लपवून ठेवतो, नाहीतरी ती झोपलेलीच आहे. हळूच अलमारीत ठेवतो उचलून. तिला कळलं तर माझे काही खैर नाही. गण्या बॉक्स लपवून ठेवतो. गौरी उठून आवरायला गेल्यावर हळूच बॉक्स काढतो, त्यातली एक चिठ्ठी उचलतो. नाव वाचताच तो आनंदानं उड्या मारायला लागतो. नाव वाचतं मेनका. तेवढ्यात एक सुंदर बाई हळूहळू पावलं उचलत त्याच्या दिशेनं येते. तिला बघितलं आणि गण्याच्या अंगावर रोमांचच उभे राहिले.
अरे देवा, विश्वासच बसत नाही आहे. ती सुंदरी निघून जाऊ नये म्हणून गण्या चिठ्ठी खिशात लपवून ठेवतो. उगा चिठ्ठी हरवली तर स्वप्नभंग व्हायला नको. मेनकेचं त्या कामुक नजरेनं बघणं गण्याला घायाळ करत होतं. जसजशी ती गण्याच्या जवळ यायला लागली, तिचं सौंदर्य बघून गण्याचे डोळे दिपायला लागले, हृदयाची धकधक वाढली. त्या मेनकानं मधुर आवाजात त्याला विचारलं, प्राणनाथ, मी मेनका, काय आज्ञा आहे? तुम्ही राहता कुठे हो? मी स्वर्गातनं आली आहे. छा छा, म्हणजे तुम्ही मेनका अप्सराच का, जिच्यामुळे विश्वामित्राची तपस्या भंग झाली ती? हो, तीच मेनका बरं मी. वाव, म्हणजे तुमचं नाव त्रिखंडात अमर झालं आणि विश्वामित्र सेलिब्रिटी होऊन गेले. अगदी बरोबर बोलताय, म्हणूनच तर मी इथे आली आहे. या माझ्याजवळ या, मी तुम्हालासुद्धा सेलिब्रिटी बनवते. या ना जवळ. नाही, लांबून बोला, गौरीने बघितलं तर. किती घाबरटात तुम्ही प्राणनाथ. थांबा हं, मीच येते तुमच्याजवळ, गौरीला काही कळणार नाही. असं म्हणत गण्या नाही नाही म्हणत असताना देखील मेनकानं गण्याचा हात धरून त्याला जवळ ओढलं. मेनकाचा स्पर्श होताच गण्याच्या अंगात वीज चमकावी तसं झालं. त्याचे रोजचे कपडे गेले, अंगावर भरजरी कपडे आले आणि तो एका सुंदर बागेत मेनकेसह बसलेला आहे असं त्याला आढळून आलं. गण्या घाबरला. कारण त्याचं घर, त्याची बायको सगळं अदृश्य झालं होतं. हो मेनकाबाई, हे काय केलं तुम्ही? माझी गौरी, माझं घर ते कुठं आहे? आता तुम्हाला त्याची काय गरज प्राणनाथ? तुम्हाला पृथ्वी तलावर कुठे राहायचं आहे आता? का बरं? अरे गण्या, मी स्वर्गातली अप्सरा आहे. आता तुला मी स्वर्गात नेणार. काय? तुम्ही मला स्वर्गात नेणार? मग माझं सेलिब्रिटी व्हायचं स्वप्न? अरे गण्या, मी तुला स्वर्गाचा सेलिब्रिटी करणार. तुझ्या सेवेत तिथे असंख्य दास दासी असतील. नाही, मी स्वर्गात बिरगात घेणार नाही. मला इथं सेलिब्रिटी व्हायचं आहे. गण्या, लक्षात घे, स्वर्गात रंभा, उर्वशीसारख्या अनेक अप्सरा तुझ्या अवतीभोवती फिरतील. मज्जाच मज्जा असेल तुझी. असं म्हणत त्या मेनकानं गण्याला आणखीन जवळ ओढलं. तो ओरडायला लागला, अहो सोडा सोडा, मला सोडा. ह्या अवस्थेत आपले दोघांचे फोटो कोणी त्या थोबाड चोपडीवर टाकले, माझी वाट लागेल की मग. बायको, ऑफिसमधले, सासूरवाडीवाले पिळून काढतील हो मला. अरे गण्या, तू इथे नसणारच आहेस, मग त्यांना कळेल कसं? चल बरं. नाही नको, उद्या ऑफिसमध्ये ऑडिट आहे, साहेब ओरडतील मला, सगळी जबाबदारी माझ्यावर आहे ती. गण्या, आता काहीही होऊ शकत नाही. तुला माझ्याबरोबर स्वर्गात येण्याशिवाय गत्यंतर नाही. मेनका त्याला ओढायला लागली. चल चल चल, आता तू स्वर्गाचा सेलिब्रिटी होणार. एकदा स्वर्गात गेलास की तू परत इथे येऊच शकणार नाहीस. अरे बापरे, काहीतरी करायला पाहिजे. या मेनकेच्या नावाची चिठ्ठी फाडून टाकायला हवी, नाहीतर मी कायमचं स्वर्गात जाईन. गण्यानं हा विचार केला. पटकन खिशातली चिठ्ठी बाहेर काढली, फाडून टाकली. चिठ्ठी फाडताच मेनका, बाग सगळं अदृश्य झालं आणि तो स्वतःला सोसायटीच्या गेटजवळ उभा असलेला बघतो. गण्या धावत घरात शिरतो. उश्श, वाचलो रे बाबा, नाही तर गौरीने माझा हार घातलेला फोटो इथे हॉलमध्ये लावला असता. घरात शिरताच गौरीने विचारलं, काय रे, 2-3 तास कुठे गेला होतास? अगं मी घरातच होतो की. माझ्याशी खोटं बोलायचं नाही. मी 3 वेळा बेडरूममध्ये डोकावले पण तू नव्हतास. काय खरं? मी सांगायचं विसरलो, मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो. असं? काहीतरी गडबड चालू आहे या गाण्याची. सकाळी सकाळी फिरायची अजिबात आवड नसणारा हा गण्या मॉर्निंग वॉकला जातो म्हणजे काय समजायचं? आणि तो शोध घेण्यासाठी गौरीनं स्वतःचा मोबाईल बेडरूममध्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी लपवून ठेवला. इकडे गण्यानं दुसऱ्या दिवशी पहाटे त्या अलमारीतनं बॉक्स काढला, त्यातनं एक चिठ्ठी उचलली. त्यात सखी सावंतचं नाव निघताच गण्या उड्याच मारायला लागला. ग्रेट, आज नवीन सेलिब्रिटी. हळूच दार उघडलं गेलं. दारातून एक टसटशीत रसरशीत सुंदरी येताना दिसली. तिला बघताच गण्यानं तोंडातच बोटं घातली. ती म्हणाली, हाय माय डिअर गण्या, मी सखी सावंत. तू इथे काय करतोयस? चल बरं माझ्याबरोबर. असं म्हणत सख्यानं त्या गण्याला कवेतच घेतलं. अहो काय करतोय काय? अहो गौरीनं बघितलं तर? कुणाला काहीच कळणार नाही. पटकन तयार हो, आपण मस्त बाहेर नाश्ता करू, मग लंचला लवबर्ड्सला जाऊ.
तुझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे ना? आहे, पण मग आपण त्याच्याऐवजी जेवायला थाळीमध्ये जाऊ ना. गण्या, तू आणि तुझी मिडल क्लास मेंटॅलिटी सोडून दे आता ती. मी सेलिब्रिटी आहे, 5 स्टार शिवाय कुठे जेवत नाही, आणि आता तू सुद्धा सेलिब्रिटी होणार माझ्यामुळे. असं म्हणत त्या सखीने गण्याचा मुकाच घेतला. गण्या घाबरला. काय करताय काय, कोणी बघितलं तर? हे बघ, तू सुद्धा माझ्यासारखा बिनधास्त बन. चल, मी ओला बुक केली आहे, कार्ड मात्र घे हां, बरोबर? सखीनं ओलामध्ये बसताच गण्याला आपल्या आलिंगनातच घेतलं. गण्या घाबरला. नाही, तुम्ही जरा लांब बसा हो, मला ऑकवर्ड होते हो. गण्या, तुला सेलिब्रिटी व्हायचं आहे ना, मग तुला हे करावंच लागेल. चलो लवर्ड्स. ओला निघाली. इकडे गौरी मोबाईलमधलं रेकॉर्डिंग बघते. अच्छा, ही भानगड चालू आहे होय गाण्याची. माझ्यापासून लपवतोय काय? थांब रे गण्या, तुला धडा शिकवावाच लागेल. बरं झालं गाण्याच्या मोबाईलमध्ये GPS ॲप घेतलं आहे. त्याची भानगड आता मला इथे बसून मॉनिटर करता येईल. तिकडे सखी गण्याचं कार्ड वापरून 5,000चा जीन्स टॉप विकत घेते आणि गण्याला घेऊन लंचसाठी लव्हबर्ड्स हॉटेलमध्ये येते. सखी महागडे कॉन्टिनेंटल पदार्थ घेऊन गण्याच्या बजेटची पार वाट लावून टाकते. जेवण झाल्यावर सखी गण्याला ओढत एका स्पेशल बेडरूम सूटमध्ये घेऊन जाते. दार लावून टाकते. हे बघ गण्या, तू या बेडवर बस, तोपर्यंत मी चेंज करते. सखी गण्यासमोर कपडे बदलायला लागते. गण्या डोळे बंद करून घेतो आणि ओरडतो, अहो सखीबाई, तुम्ही जरा आत जाऊन कपडे बदला ना, मला लाज वाटतेय. आता कसली आली लाज? बस गुपचूप बेडवर, माझं चेंज करून झालं सुद्धा. सखी गण्याला जवळ ओढणार तेवढ्यात गण्याचं लक्ष बेडवर बसवलेल्या एका यंत्राकडे जातं. त्यावर लिहिलेलं असतं, हे बटण दाबा, यू डोंट नीड अ वाईफ. सखी बटण दाबते तसा तो बेड फार सुंदर पद्धतीनं हालायला लागतो. गण्या, ये की जवळ, आपण दोघं एन्जॉय करू, मग लग्न करू. गण्याला जाणवतं की आता हे सगळं यावेळी थांबवलं नाही तर आपण फार मोठ्या संकटात सापडणार. आणि सखी बोलतच होती, कम ऑन गण्या, लेट्स एन्जॉय. अरे बापरे, ही बाई आता माझ्याशी लग्न करायला निघाली. असं काही घडलं नव्हतं, भूकंप होईल घरात, मी सगळ्यांसाठी नॉट रिचेबल होईन, बायको मुलं मला डिलीट करून टाकतील. ही सखी तर 4 दिवसात मला कफल्लक करून पळून जाईल. मग माझी अवस्था न घर कनाघाट का अशी होणार? गण्या भानावरच आला. जेवढी शोभा झाली तेवढी पुरे, आधी 15-20 हजाराचं नुकसान झालंच आहे. गण्यानं सखीची चिठ्ठी फाडून टाकली. चिठ्ठी फाडताच सखी हॉटेल अदृश्य झालं आणि गण्या स्वतःला एका रिक्षात बसलेलं बघतो. घामानं डबडबलेला गण्या घरी पोचतो. घाबरत घाबरत घरात शिरताना त्याला गौरी बघते. काय, कुठे पराक्रम करून आलात? घामानं एवढा का थपथपलाय? अगं काय झालं, बऱ्याच दिवसांनी सखाराम भेटला, त्याच्याबरोबर 5-6 किलोमीटरचा वॉक करून आलो, म्हणून घाम आलाय मला. हो का? चल जेवायला चल. नाही, मला भूक नाही. अगं त्या सख्याने आग्रहाने मला भरपूर जेवायला घातलं आहे, तू घे ना जेवण. गण्या, माझ्याशी खोटं बोलतोयस होय रे? थांब, आता तुझी धडगतच नाही, मला सगळं समजलं आहे. इकडे गण्याला माहीतच नाही की गौरीनं हे सगळं रेकॉर्ड केलं आहे. गण्या याच भ्रमात की गौरीला काही माहीतच नाही. गौरी हसते. काय गं गौरी, हसायला काय झालं तुला? काय नाही रे, सहज. आराम कर ना, दमला असशील का नाही? गण्याने 3ऱ्या दिवशी बॉक्समधली चिठ्ठी काढली. त्यात नाव निघालं कमल. गण्या एक्साइट झाला. कशी दिसत असेल ही कमल? तेवढ्यात एक हँडसम मुलगा घरात येतो. गण्या त्याला विचारतो, कोण आहेस तू, इकडं कशाला आला? हे काय तुझ्या कॉलेजचं हॉस्टेल नाही आहे, हे घर आहे माझं. तर तो मुलगा बायके आवाजात बोलला, अहो असं काय करताय, तुम्हीच तर माझ्या नावाची चिठ्ठी काढली. अरे पण त्यात तर नाव कमल होतं. तोच मी कमल आणि तुम्ही माझे नाथ, या की जवळ. हे लांब सरक, चल. काही लाज बीज आहे का नाही तुला? आता कसली लाज, आता आपण दोघं का नाही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार. चल आवर लवकर, आपण दोघं माझ्या घरी राहायला जाणार. गडे गपे, काय होमो समजतो काय मला? चल निघित ना. आता का नाही मी तुम्हाला घेतल्याशिवाय कुठे जाणारच नाही. चला ना, फार थोडा वेळ आहे, टॅक्सी बुक केली आहे मी. कमल गण्याच्या जवळ यायला लागतो. आईला
हे नसतं झिंगट माझ्या गळ्यात अडकायला नको. ए कमल, चल चल फुट चल, तुझ्या चिखलात मला नाही पाडायचं. कमल गण्याचा हात धरणार तेवढ्यात गण्या कमलच्या नावाची चिठ्ठी फाडून टाकतो. कमल अदृश्य होतो. देवा, वाचलो रे बाबा. अशी नको रे चेष्टा करू माझी. मला सेलिब्रिटी व्हायला आवडेल, पण होमो रिलेशन, अरे मनस्ताप किती झाला असता. तेवढ्यात गौरी तिथं आली आणि म्हणाली, काय रे गण्या, कुणाशी बडबड करत बसलायस? अगं ते म्हणजे ते सेलिब्रिटी नाही मनाशी बोलतोय, मी झोपतो, दमलोय. ओके, झोप निवांत. तुला शेवटचा धक्का मीच देणार आहे. गण्याला झोप लागताच गौरी चोर पावलानं गण्याच्या अलमारीतनं तो सोनेरी बॉक्स बाहेर काढते. त्या बॉक्समध्ये ऐश्वर्या, नताशा, प्रियांका अशा अनेक नावांच्या चिठ्ठ्या असतात. असं म्हणजे ही भानगड आहे होय. गौरी पटकन सगळ्या चिठ्ठ्या काढून टाकते आणि त्या बॉक्समध्ये गोदा या नावाने 3-4 चिठ्ठ्या टाकून बॉक्स परत जागेवर ठेवते. गण्या सकाळी उठतात, चिठ्ठी काढतो, त्यात गोदाचं नाव निघतं. त्या आईला किती जुनाट नाव आहे, कोण असेल ही? तेवढ्यात एक म्हातारी काठी टेकत टेकत येते. अरे गण्या आहे का रे? हो, मीच गण्या. पण आजी तुम्ही इथे काय करताय? ए गण्या, आजी कोणाला म्हणतोस रे? मी आहे कुमारी गोदा बरं का. असाल तुम्ही गोदा, पण तुमचा पत्ता चुकला आहे. हा काही वृद्धाश्रम नाही आहे. तुम्ही निघा, मला भेटायला कोणीतरी येणार आहे. अरे ते सगळं मला माहिती आहे. तूच तर माझ्या नावाची चिठ्ठी काढलीस ना, म्हणून तर आले मी. अरे हां, चिठ्ठीत तर हेच नाव होतं, पण तिथं तरुण असली पाहिजे ना, आणि तुम्ही तर म्हातारे आहे. अरे म्हातारी कोणाला म्हणतो रे? मी 60ची असले तरी कुमारी काय. आता मी तुझ्याबरोबर लग्न करीन आणि इथे तुझ्याबरोबर नांदीन. नाही, ते शक्य नाही. 60च्या बाईशी मी लग्न करणं शक्य नाही. नाही कसं? माझ्याबरोबर तुला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नांदायचं आहे, त्याच्याशिवाय तू सेलिब्रिटी नाही होणार रे. आपण तुमच्यासारख्या म्हाताऱ्या बाईबरोबर नांदून मी काय डोंबल्याचं सेलिब्रेशन करणार? हे जिभेला हवर घालो. हां, मी वयस्कर असले तरी कुमारिका आहे. आणि काय रे, तुम्हाला कमी वयाची तरुण मुलगी किंवा बाई चालते, मग जास्त वयाची बाई का नाही चालत रे? हां, चल चल माझ्याबरोबर मुकाट्यानं लग्न कर, चल. गोदा त्याच्याजवळ जाऊन गण्याचा हात धरते. तो हात सोडवत ओरडतो, अहो नको नको, मला सोडा तुम्ही. गोदाबाई, मला सेलिब्रिटी व्हायचं नाही आहे. शेवटचा विचारते आहे, परत तू सेलिब्रिटी होण्याचा विचार मनात नाही आणणार ना? हो, तुमच्यापेक्षा माझी गौरीच बरी आहे. गौरी, ए गौरी, अगं लवकर हे मला सोड गं, मला वाचव यातनं. ओके, जाते हो मी. आणि गौरीनं आपला म्हातारपणचा मेकअप वीग काढून टाकला आणि ती गण्याच्या समोर हजर झाली. काय गौरी तू? अगं मग त्या गोदा कुठं गेल्या? अरे गण्या, मीच आले होते गोदा बनून. तुझं सेलिब्रिटी होण्याचं भूत मला तुझ्या डोक्यातनं काढायचं होतं, म्हणून मी वेषांतर करून गोदी बनून आले. अरे बापरे, म्हणजे तुला त्या बॉक्सच्या चिठ्ठ्या बिठ्ठ्या माहिती होतं सगळं? मग मी माझ्या मोबाईलवर सगळं व्हिडिओ रेकॉर्ड करून बघितलं होतं. अरे अच्छा, मग ते फेक आलीचे सिनेमा, नवीन ड्रेस, फॅन्स क्लब, याचा काय अर्थ आहे? अरे त्या सगळ्या थापा होत्या गण्या. बऱ्याच दिवसात आपण सिनेमा, खरेदी, बाहेर जेवायला गेलोच नव्हतो, म्हणून मी म्हणाले तसं. सेलिब्रिटी व्हायचं तुझ्या डोक्यातलं खूळ बाहेर काढण्यासाठी हे केलं. अरे तू आणि मीच खरे सेलिब्रिटी. अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं गौरी. चल, या गोष्टीवर आपण दोघं जेवायला सेलिब्रिटी बनून जाऊ. आवर बरं लवकर. तेवढ्यात गण्याचं लक्ष पेपरातल्या एका बातमीकडं जातं. तो वाचतो, या अमुक सेलिब्रिटीनं निम्म्या वयाच्या पोरीबरोबर परत लग्न केलं. त्या आईला यांची मजाच मजा आहे. नाही तर आम्ही तीच बायको गेली अनेक वर्ष बाळगतोय. काय करणार? आली या भोगाशी. गण्या, मी ऐकलं या सगळं. म्हणतात ना, शेपूट वाकडं ते वाकडं. परत अशा फालतू गोष्टी वाचशील तर उपाशी ठेवी न तुला. अगं नाही गौरी, गंमत केली. अगं तूच आहेस माझी खरी सेलिब्रिटी. चल चल चल, जेवायला जाऊया. चल चल चल. श्रोते हो, ही होती अनिल अभ्यंकर सरांची कथा, सेलिब्रिटी बनण्याचे खूळ. ही कथा आपण घेतली होती अनिल अभ्यंकर सरांच्या लग्न, लॉकडाऊन आणि आभासी मधुचंद्र या कथासंग्रहातनं. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो,
चॅनल सबस्क्राईब जर तुम्ही केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, हीच विनंती करतो. भेटूयात पुन्हा अशाच उत्तम कथेसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.